नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही विचार करून पहा, तुम्ही ट्रेड करताय, तुमच्याकडे एक सेल साईडचा ट्रेड आहे, म्हणजे तुम्ही ऑप्शन सेलर आहात, तुम्ही सेल केलेला आहे आणि एखादा कॉल तुम्ही म्हणजे आजच्या दिवसासाठी तुम्ही 24,500चा कॉल सेल करून बसलेला आहे. 3:15पर्यंत तुम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू, इतर सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे, त्या पद्धतीने सेल केलेला आहे आणि तुमची अपेक्षा आहे की हा 0 व्हायला पाहिजे. हा 0 व्हायला पाहिजे आणि 3:15पर्यंत तुम्हाला ती चिन्ह दिसत आहेत. अगदी तो 20-22 असा ट्रेड करतोय आणि तुम्ही अगदी आरामात तुमचा अकाउंट घेऊन बसलेला आहात, की चला आता हा 0 होईल किंवा 10-15 कुठेतरी क्लोज होईल आणि मला त्याचा पूर्ण प्रॉफिट तुम्ही सकाळी कुठेतरी तो 100ला, 125ला किंवा 80-90 असा सेल करून बसलेले आहात आणि अचानक 3:27ला 3:27, 3:28, 3:30 या शेवटच्या 4-5 मिनिटांमध्ये याची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्हाला 125 दिसायला सुरुवात करते. म्हणजे जिथे तुम्हाला पूर्णचे पूर्ण 100 पॉईंट किंवा तुम्ही 100, 125 जिथे सेल केलेलं असेल ते पूर्ण पॉईंट मिळणार असतात, तिथे तुम्हाला एवढ्या पॉईंटचा लॉस सहन करावा लागतो फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये शेवटच्या. कारण अजून आपल्याला माहिती नाही का हे होतंय माहिती नाही. यांनी नवीन काहीतरी पद्धत आणलेली आहे CAS नावाची आणि काल हा जो मूव्ह आला शेवटच्या टिकमध्ये 200 पॉईंटचा. त्यावेळेस आपल्याला वाटलं की चला नवीन काहीतरी आहे. आज एक दिवस झाले टेस्ट झालेलं नाही आहे किंवा काल ऑप्शनचे प्रीमियम मूव्ह झालेले नव्हते. लक्षात घ्या तुम्ही, काल जे ऑप्शन होते तिथेच क्लोज झाले, त्याच्यामध्ये जास्त मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालं नाही. म्हणजे 200 पॉईंट निफ्टी वरती जाऊन बंद झाली, बँक निफ्टी 500 पॉईंट जाऊन वरती बंद झाली, काही मुवमेंट पाहायला मिळालं. आज बँक निफ्टीमध्ये आजही मुवमेंट नाही, पण आज होती एक्सपायरी. आज खरं टेस्टिंग आज होतं, आज एक्सपायरी होती आणि स्पॉट तुमचा ट्रेड करत होता 24,460च्या आसपास आणि ऑप्शन अचानक हे थोडंफार अंदाज होता, कारण का शेवटचा अगदी अर्धा तास राहिला, पाऊण तास राहिला आणि 100 पॉईंट वरचे जे ऑप्शन होते ना त्यांच्या प्राईस 15-20 अशा ट्रेड करत होते. युजली हे होत नाही, पण ते आज आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे त्याच्यामुळे अंदाज होता की थोडंफार वरती बंद होईल. थोडंफार म्हणजे नक्की किती, तर ते 150 पॉईंट वरती जाऊन बंद झालेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल तरीही तुम्हाला खूप मोठा लॉस झालेला आहे आणि ऑप्शन बायर असाल म्हणजे तुम्ही एखादा पुट घेऊन बसलेला आहात 24,600, 24,550 आणि क्लोजिंग खाली होतोय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 550चा पुट आहे तुमच्याकडे, मला 70-80 पॉईंट अगदी आरामात मिळणार आहेत. काही नाही तरी हे तुमच्या मनात असताना तुम्ही त्या पद्धतीने तुमचं अकाउंट मॅनेज करत असता की चला आता क्लोजिंग आहे, शेवटचे 2-3 मिनिट राहिले की मी क्लोज करायला पोहोचतो. असे बरेचसे ट्रेडर असतात, काही 3-3:15ला क्लोज करतात, तेही योग्यच आहे. परंतु काही ट्रेडर असतात जे शेवटपर्यंत पोझिशन घेऊन जातात की क्लोजिंगचा फायदा घेण्यासाठी आणि त्यांचं अगदी 70-80चं प्रीमियम असलेलं किंवा 150चं प्रीमियम 600चं ज्यांच्याकडे पुट असेल ते 0 होत आहे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये. म्हणजे हे खूप सारं कन्फ्युजन आहे. यांनी अगोदर टेस्टिंग केलेलं नाही आहे, बॅक टेस्टिंग नाही आहे, काही नाही आहे आणि डायरेक्ट मार्केटमध्ये हे घेऊन आलेलं आहे. खरं तर यांनी याचं बॅक टेस्टिंग करायला पाहिजे नव्हतं. इतर गोष्टी आहेत त्या हळूहळू चेक करून नंतर हे घेऊन यायला पाहिजे नव्हतं आणि उलट 3:40पर्यंत चालू राहते, 3:15ला बंद होते, 3:40पर्यंत तुमचं FNO चालू राहते. बरंच कन्फ्युजन आहे आणि याच्यामध्ये रिटेलरला खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं. तुमचं आमचं अकाउंट छोटं असतं, तुम्ही छोट्या अकाउंटवरती ट्रेड करत असाल तर तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही शेवटपर्यंत ठेवत असाल ना तर पूर्ण दिवसभराचा प्रॉफिट तुमचा शेवटच्या या 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये, मी 15 मिनिट लावले पण ते खरं तर 2, 3, 4, 5 मिनिटामध्येच ती मुवमेंट झालेली. तर या 15 मिनिटाच्या कॅन्डलने तुमचा पूर्ण प्रॉफिट खाऊन घेतला असेल. बरं, याचं हे झालं तुम्हाला होणारा लॉस, पण तुमचं ॲनालिसिससुद्धा त्याच्यामुळे कितीतरी प्रमाणामध्ये बिघडतं आहे. कारण का हे क्लोजिंग तुम्ही काल 774चं क्लोजिंग आहे, आता या 774चं करायचं काय? गिफ्ट बरं हे ॲडजस्ट झाले. मग फ्युचर गेलेत का वरती? आज 150 पॉईंट वरती बंद झाले, हे प्लस 150 आहे, लक्षात घ्या. 150 पॉईंटची कॅन्डल नाही. मग फ्युचर कुठे आहे? तर फ्युचर दिवसभर प्रीमियममध्ये ट्रेड करत होते ना, शेवटी डिस्काउंटमध्ये क्लोज झालेले आहेत. हे लक्षात आलं आहे का तुमच्या? तर ते खाली क्लोज झाले. 614ला निफ्टी स्पॉट बंद होतोय आणि 565-70च्या आसपास तुमचा फ्युचर क्लोज होतोय. म्हणजे हे कसं ॲडजस्टमेंट करणार तुम्ही? दुसऱ्या दिवसासाठी काय ॲनालिसिस करणार? काल 774ला स्पॉट जाऊन बंद झाला, फ्युचर त्याच्या खूप खाली होते आणि मग आजचं क्लोजिंग जरी वरती झालं, पहिली कॅन्डल रेड बनली, म्हणजे ॲक्च्युअल जे क्लोजिंग होतं ना त्याच्या आसपासच ओपनिंग. म्हणून ॲनालिसिससुद्धा आपल्याला त्या पद्धतीने ॲडजस्ट करावं लागेल. किंवा हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर 3 वाजायच्या आत आपल्या ऑप्शनच्या सगळ्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करा. कोणतीही पोझिशन ठेवू नका 3 वाजायच्या जोपर्यंत हे सेटल होत नाही तोपर्यंत, हे लक्षात ठेवा. कारण का ऑप्शनचा प्रीमियमसुद्धा वेळ बिहेव करतो. आता हे 614 ॲक्युरेट आहे का? तर ती ॲक्युरेटच समजावं लागेल. कारण का जर तुम्ही 600चा ऑप्शन पाहिला तर त्याचं क्लोजिंग 14-15 आहे. 550चा ऑप्शन पाहिला, मी कॉलसाठी सांगतोय, 550चा ऑप्शन पाहिला तर त्याचं 64-65च्या आसपास क्लोजिंग आहे. म्हणजे ही ॲक्च्युअल क्लोजिंग आहे. पण जर स्पॉट ॲक्च्युअल क्लोजिंग आहे, मग फ्युचरचं काय झालं? फ्युचर का डिस्काउंटमध्ये ट्रेड करतोय? तर ही बरेच सारे प्रश्न आहेत, बरेच सारे कन्फ्युजन आहे. त्याच्यामुळे एक बेटर वे आहे, जोपर्यंत हे प्रॉपर सॉर्ट होत नाही किंवा सेबीकडनं किंवा NSEकडनं काही रिप्लाय येत नाही किंवा काही स्टेटमेंट येत नाही की हे या पद्धतीने होणार. त्यांनी त्यांचं सगळी पोझिशन क्लिअर केलेली आहे की कशा पद्धतीने क्लोजिंग होणार आहे, ऑप्शन सेशन होईल वगैरे वगैरे. जर याविषयी तुम्हाला माहिती नसेल आणि त्याची माहिती करून घ्यायची असेल मराठीमधून, तर आपण कमेंट करत असं मी या शनिवारी किंवा रविवारी डिटेल की कसं कॅल्क्युलेशन केलं जातं, का क्लोजिंग येतं, वरती का
कधी जाईल, खाली खाली कधी जाईल. तर आता एक लक्षात ठेवा, आज बऱ्याच जणांकडे कॉल असतील आणि त्यांना हा शेवटी प्रॉफिट दिसला असेल, त्यांना आनंद झाला असेल. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक वेळेस बरोबर बाजूला असणार नाही. आमच्याकडे ही कॉलच होता, म्हणजे कॉलच होता त्याचा अगदी 10ला घेतलेला कॉल 65ला जाऊन बंद झाला. 550चा कॉल होता, तो 65ला जाऊन बंद झाला. हे महत्त्वाचं नाही की आज प्रॉफिट झाला, पण एखाद दिवस आपण त्याच्या अगेन्स्टमध्ये असू शकतो. प्रत्येक दिवशी आपण त्याच्या बरोबर असणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे चुकीचं आहे. 3 नंतर शक्यतो सध्याला ट्रेड टाळायचे आहे. आणि जर याविषयी अगदी डिटेल व्हिडिओ, म्हणजे पूर्ण अगोदरचं क्लोजिंग कसं व्हायचं आणि आत्ताचं क्लोजिंग कसं होतं, खरं तर हे करायला गेले गणपती आणि झालं मारुती, जी म्हण आहे ना मराठीत, अगदी त्या पद्धतीचा प्रकार इथे घडलेला आहे. वेगळंच करायचं होतं. व्होलॅटिलिटी किंवा फ्लक्च्युएशन जे आहे ते कमी करण्यासाठी यांनी हे घेऊन आले आणि याचा उलट परिणाम आपल्याला सध्याला पाहायला पाहिजे. बरं, मग आता उद्यासाठी काय महत्त्वाचे लेवल मी अगदी थोडक्यात सांगतो, कारण का जास्त लेवल सांगण्यासारखं, कारण का या ज्या कॅन्डल आहेत ना, त्या कशा टॅकल करायच्या हे खूप महत्त्वाचं आहे. मग आत्ता आपण ॲनालिसिस या लेवलनुसारच करूयात, म्हणजे 24,500च्या आसपास. जर गिफ्ट निफ्टी, आता इराणचं बऱ्या प्रमाणामध्ये तिकडं इराण US जे आहे ते शॉर्ट होताना दिसतंय आपल्याला. क्रूडमध्ये अचानक आत्ता 2-3% फॉल आपण पाहतोय, म्हणजे एक चांगलं गॅपअप या दृष्टीने मी सांगतो, या लेवलनुसार एक चांगलं गॅपअप. जर याच पद्धतीचं ओपनिंग झालं, म्हणजे 24,500च्या आसपास फ्लॅट ओपनिंग हे पकडून चालू आहेत आपण. जर गॅपअप ओपनिंग झालं, आता थोडंफार गिफ्ट निफ्टी प्लस दिसते किंवा आज अमेरिकन मार्केट कशा पद्धतीने बिहेव करतात, जर ओपन झालं ना, तर सगळ्यात महत्त्वाची जी लेवल असणार आहे उद्यासाठी ती असणार आहे 24,560. जर पुन्हा एकदा आपण 24,560 आणि 600 हा 40 पॉईंटचा झोन इम्पॉर्टंट असणार आहे. जर याच्यावरती ट्रेड करायला सुरुवात करतो ना, तर उद्या या लेवलला आपण टच करायला जाऊ शकतो. मग त्याच्यासाठी महत्त्वाची लेवल 560 जर ब्रेक होते, तर 24,620, 680 आणि 750 या महत्त्वाच्या लेवल उद्यासाठी आपल्याकडे असणार आहेत अपसाईडला. आता डाऊन साईड इम्पॉर्टंट काय आहे आज हा गॅप भरणं गरजेचं होतं आणि तसंही झालं. सकाळी ओपनिंगला आम्ही काय केलं, या ठिकाणी एक पुट घेण्याचा प्रयत्न केला, कारण 640 अगदी स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसत होता. पहिली कॅन्डल ज्या पद्धतीने 700च्या वरती ओपन झाली आणि लगेच खाली आली, ते त्या पद्धतीने. आणि इथे एक पुट घेतला, परंतु आम्ही तो जास्त वेळ होल्ड केला नाही, तो एक्झिट केला. पण त्यानंतरचं मार्केट मग आम्ही नेकेड घेण्यापेक्षा ज्या पद्धतीने बिहेव करतो आहे, आम्ही एक बेरिश स्प्रेड ट्राय केला होता आणि त्यामध्ये पूर्ण प्रॉफिट. बरं, हे जे दिसत होतं ना, त्याच्यामुळे अगदी टेलिग्राम चॅनलला तुम्ही जाऊन चेक करा. मी इथे किंवा जसं पूर्ण स्प्रेडचा प्रॉफिट आम्हाला 70-75 पॉईंट अपेक्षित होता, पण जसं 60-65 पॉईंटपर्यंत प्रॉफिट गेला ना, त्याच वेळेस ठरवलं की हा बुक करणं गरजेचं आहे, कारण का ज्या पद्धतीचा बिहेव होत होता, कॉलचे प्रीमियम कमी होणं अपेक्षित होतं, पण ते होत नव्हते. मग त्यानंतर तो तिथे बुक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट झालेला आहे. मग त्यामुळे या पद्धतीने अपसाईड आहे. आता डाऊन साईड महत्त्वाचे काय, ही लेवल जर आपण फ्लॅट पकडली, तर आजचा जो लो आहे 24,440, 27 आहे, परंतु 24,440 इम्पॉर्टंट लेवल आहे, ती लक्षात ठेवा. जर 24,440 ब्रेक झाले ना, तर पुन्हा एकदा आपण 24,180 पर्यंतचा प्रवास पाहू शकतो. तो एका कॅन्डलमध्ये येणार नाही नक्कीच, परंतु मग त्यानंतर या लेवल ओपन होत आहे हे लक्षात ठेवा. 24,440 जर ब्रेक झालं, तर आपल्यासाठी त्याच्यानंतरचा सपोर्ट असेल 360, त्यानंतर 280 आणि त्यानंतर 180 या पद्धतीचा फॉल आपण निफ्टीमध्ये पाहू शकतो. सेम बँक निफ्टीची ही तीच परिस्थिती सध्याला आपल्याला पाहायला मिळते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा काय होतं, त्या कॅन्डल ज्या आहेत ना शेवटच्या खूप मोठ्या, काल 500 पॉईंटची, आज 400 पॉईंट, म्हणजे हे जे 492चं क्लोजिंग होतं ना, ते जाऊन पोहोचले 907 वरती, म्हणजे 57,907. बँक निफ्टी त्यातली त्यात पॉझिटिव्ह आहे अजूनही. बँक निफ्टीही पॉझिटिव्ह आहे, पण बँक निफ्टीचं काय आहे, इम्पॉर्टंट लेवल जी आहे, जोपर्यंत तुम्ही 57,200 350 वरती ट्रेड करताय ना, तर बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे. बँक निफ्टीमध्ये शक्यतो बाय ऑन डिप्सचाच प्रयत्न असला पाहिजे. जर ही लेवल पकडली किंवा ही लेवल पकडली, फ्लॅट ओपन होतं आहे किंवा थोडंफार गॅपअप ओपन होऊन पुन्हा एकदा 57,500, 57,600 या झोनमध्ये येतं ना, तर बाईंगचा विचार आपण करू शकतो. त्यानंतर 57,900, 58,150 आणि 58,500. खरं तर 350 आहे, परंतु याच्यावरती निघाल्यानंतर आपण 58,500पर्यंत प्रवास पाहू शकतो. कदाचित तो उद्या येईल किंवा परवा येईल, पण त्या पद्धतीची एक अपसाईड आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपेक्षित आहे. पण डाऊन साईड महत्त्वाचे काय आहे, जर 57,400 ब्रेक झालं तरीही लगेच डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करू नका. 57,200 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. 57,200 ब्रेक झाल्याच्यानंतर 57,000 आणि 56,800. सध्याला मोठा फॉल दिसत नाही बँक निफ्टीमध्ये, पण आता ही 56,800 आता काय होतं बघा. खरं तर ॲनालिसिस आपण इथून करतो आहे, पण आत्ता जर पाहिलं तुम्ही तर 57,907 ही लेवल दिसते. म्हणजे जर इथून विचार केला ना, तर 1000 पॉईंटचा फॉल दिसतो. मग हे कन्फ्युजन 1-2-3 दिवस राहणार आहे. त्या पद्धतीने आपण थोडं टॅकल करा. लेवलवरती फोकस करा, कुठे क्लोज झालं आहे, कुठे बंद झालं आहे, यावरती फोकस करण्यापेक्षा लेवलवरती फोकस करा आणि त्या लेवलला आल्याच्यानंतर आपल्याला बाईंग करायचं. म्हणजे जरी या दृष्टीने जर फ्लॅट झालं तर 58,000 ब्रेक होत्या, म्हणजे 58,030, 58,040, मग त्यानंतर 58,150, 58
500पर्यंतचा प्रवास या पद्धतीने आपण प्लॅनिंग करायचं आहे. बाकी जर काय असेल तर मी नक्कीच लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. पण हे लक्षात ठेवा, CAS जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होत नाही तोपर्यंत 3 नंतर ट्रेड करायचे नाही. तुमचे कोणतेही ऑप्शन असतील, थोडाफार प्रॉफिट कमी होऊ द्यात, पण 3च्या अगोदर एक्झिट करायचं आहे. बरं, बाकी तुम्हाला या CAS विषयी काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. यावरती एक डिटेल व्हिडिओ आपण शनिवारी किंवा रविवारीपर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू ट्रेडिंग.